कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। Yeshua! त्याला कुठे पोहोचवायची गरज नाहीये। आशू जिथे असतो ना तिथे शिवा बरोबर पोहोचते। डायलॉग तू नडणार, माझ्याच एरियात येऊन मला नडणार। आजचा दिवस ना माझा आहे, तू चुकीच्या दिवशी पंगा घेतलास। परत डायलॉग। आता तुझं काय खरं नाही। जिथे आशू सोबत झोल तिथे शिवाचा विषय खोल। Yeshua! केसाला धक्का तर कपाळाला बुक्का। Yeshua! अरे तू कशाला आली? मी येऊ शकलो असतो। अरे मी सोडू शकतो तू। काय ग, काय झालं? अगं
का ते काही नाही, आशूचं ना डोकं दुखत होतं, त्याला लिंबू पाणी देते जरा. अच्छा बरं, जास्त दुखतंय का? थांब मी गोळी घेऊन येते. हा तू दे, मी आले. थांब शिवा. अगं रामभाऊ आणि सीताई वगैरे येणार नाहीयेत बरं का. अगं असं काय, मला भाऊ बोलले होते येणार आहेत म्हणून. अगं व्हय, अगं लक्ष्मण दादा आणि भाऊसनी काहीतरी काम निघाले आणि सीताईची तब्येत बरी नाही ना, म्हणून ते म्हणले की यायला जमणार नाही आज. बरं ठीक आहे, मी करते भाऊंना फोन. हे बघ शिवा, आशूला तू सांभाळून घ्यायला पाहिजेस, त्याला समजून घेतलं पाहिजे. आजी पण हे बघ, तुमचं दोघांचं लगीन झालंय. अगं नवरा बायकोमध्ये वाद होतात, भांडणं होत्या, पण त्याच्या जर एकमेकांनी सांभाळून घेतलं ना तर वाद टोकाला जात नाहीत. तुमचे दोघांचे वाद टोकाला जाता कामा नये, म्हणून एकमेकांनी सांभाळून घ्या. चुका होतात की, नवीन लगीन झालंय तुमचं. आजी पण एवढं काही झालेलं नाहीये. हे बघ, पुढं जाऊन काही होऊ नये ना म्हणून सांगते असं समज की ग. हे बघ लेकरा, मला ना तुम्हा दोघांनी आनंदात बघायचंय, तुमचा सुखी संसार बघायचाय ग. त्याच्यासाठी किती बी वाद झाला, काय बी झालं तरी तू समजून घ्यायचंयस. अगं बायकांच्या नशिबात हेच असतंय, प्रत्येक येळेला बाईनच समजून घ्यायचं असतंय, तरच संसार मोर जातो. अगं संसारात भांडणंही होत्यातच की, भांड्याला भांड लागतंय, पेल्याला पेल्या आपटतोय, म्हणून काय आपण फेकून देतो का? ते नाही ना. तसंच नवरा बायकोंचं असतंय, एकानं समद पसरून ठेवायचं आणि एकानं आवरायचं असतं, सावरायचं असतं, आणि ते तू करायचंस. आणि मला खात्री आहे का माझं लेकरू सावरण्यात पटाईत आहे. तेव्हा ही गोष्ट ध्यानात ठेवायची आणि आनंदानं सुखानं संसार करायचा, समजून घ्यायचं. करशील ना बाळा तेवढं? स्वामी, माझ्या लेकराचं समत चांगलं होतं. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.